नमस्कार मित्रांनो. आज आपण श्रावण महिना आणि महादेवाची उपासना पद्धती, महादेवाची उपासना कुठल्या पद्धतीने करावी, महादेवाला काय प्रिय आहे आणि त्याही पुढे लघुरुद्र म्हणजे काय, रुद्राभिषेक कसा केला जातो किंवा त्या विषयाची माहिती आपण घेणार आहोत. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या विषयाचे अनेक प्रकारचे माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते पण आपण बघू शकता. तर आता श्रावण मास येतोय. श्रावण मासामध्ये महादेवाची उपासना पद्धती कशी करावी, उपासना कशी करावी त्याविषयी आपण बोलत आहोत. तर सर्वात प्रथम महादेवाची उपासना पूजा केल्याने आपल्याला सर्वतः काय प्राप्त होतं त्याविषयी आपण बोलू. तर महादेवाचं असं देवत्व आहे की महादेवाची उपासना केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आयु आरोग्याची प्राप्ती होती. कारण महादेव हा आयु आरोग्याला गती देणारा असं दैवत आहे, अशी देवता आहे की ज्याची उपासना केल्याने आयु आरोग्य प्राप्त होतं. आणि त्याही पुढे महादेव हा शीघ्र संतोषी आहे. सर्वात महत्वाचा विषय हा की महादेव हा लवकर प्रसन्न होणारी देवता आहे. त्यामुळे महादेवाची उपासना ही शीघ्र फलदायी होत असते. आणि मग जे महादेवाची उपासना करतात तर महादेवाला भक्ती भावाने जे आपण अर्पण करू ते महादेव स्वीकार करतात. तत्पूर्वी दुर्गुणा अभेरुणी सद्गुणांची भरणी या श्रावण मासामध्ये आपल्याला करायची असते. दुर्गुणांची अभेरुणी म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या व्यावहारिक व्यावसायिक जीवनामध्ये जे काही दुर्गुण असतील, दुर्व्यवहार असतील, दुर्गती असेल, ते सर्व गोष्टी ही महादेवाच्या चरणी समर्पित करणं म्हणजेच दुर्गुणांचा त्याग करून सद्गुणांची अंतःकरणात भरणी करायची हा श्रावण मास आहे. अशा प्रकारे श्रावण मासाचं फल प्राप्त होत असतं. म्हणजेच आपण त्याला साध्या भाषेत आम्ही श्रावण पाळतो असं म्हणत असतो. म्हणजे यामध्ये जे भक्षण करायचं आपण सोडलं पाहिजे किंवा जे अपेय आहे ते त्याग करायचा, मांसाहार टाळणं आणि शाकाहार होणं यालाच श्रावण पाळणं म्हणतात. यालाच अभेरुणी दुर्गुणा, जे काय दुर्गुण असतील त्याचा त्याग करणं याला श्रावण पाळणं आपण म्हणत असतो. मग ते सर्व त्याग करणं, मग त्यामध्ये सोमवार असेल, प्रदोष काळ असेल, त्यामध्ये महादेवाची उपासना करायची. म्हणजेच आपल्या अंतःकरणात सद्गुणांची भरणी होते. म्हणजे सात्विक वृत्ती आधी आपल्याला तयार करायची असते आणि ती श्रावण मासामध्ये होतेही. अनेक जण उपवास करतात त्यावेळी पदार्थ टाळत असतात, बाहेरचं खाणं टाळतात, उपवास करतात. जे नाही खायला पाहिजे ते खाल्लं यापूर्वी, पण श्रावण मासात ते खात नाहीत. याला श्रावण पाळणं आपण म्हणत असतो. ते दुर्गुणांचा त्याग करून सद्गुणांची जेव्हा भरणी आपल्या अंतःकरणात होईल, आपल्या व्यावहारिक व्यावसायिक किंवा व्यक्तिगत आध्यात्मिक जीवनात तयार होईल, अशी सात्विक वृत्ती जेव्हा आपली तयार होते तेव्हा मग महादेवाची उपासना करावी. मग महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन जे आपण अर्पण करू भक्तियुक्त अंतःकरणाने ते महादेव स्वीकार करतात. आधी या गोष्टी करणं, श्रावणात जे त्याज्य पदार्थ आहेत ते टाळणं महत्वाचं असतं. ते आधी दुर्गुण आपण सोडून मग आपण महादेवाची उपासना केली पाहिजे. मग ही उपासना कशा प्रकारे करावी, तर महादेवाला अत्यंत प्रिय काय असेल तर अभिषेके लाभान्वित. महादेवाला अभिषेक अत्यंत प्रिय असणारी क्रिया आहे. महादेवाला संततधारा, शिवपिंडीवरती संततधारा म्हणजेच अभिषेक प्रिय आहे. त्यामध्ये रुद्राभिषेक अत्यंत महत्वाचा असतो. रुद्राभिषेकामध्ये अष्टाध्यायी असते. त्या अष्टाध्यायीने अभिषेक केला जातो. मग तो द्रव्य पाणी असेल, दूध असेल, दही असेल, मध असेल, साखर असेल, पंचामृताचा अभिषेक असेल, उसाच्या रसाचा असेल, अनेक प्रकाराने महादेवाला अभिषेक केला जातो. तो रुद्राभिषेक आपण करायचा आहे. आणि तो नसेल शक्य तर शिव महिम्न स्तोत्र म्हणायचं किंवा शिव मानस पूजा, शिव पंचाक्षर स्तोत्र या स्तोत्रांचा पाठ आपण करायचा आहे.
त्यांनी सुद्धा फलप्राप्ती होत असते. आणि त्याही पुढे लघुरुद्र म्हणजे काय, लघुरुद्र कसा करावा, कसा केला जातो, तर लघुरुद्र हा संकल्प आपण करून करायचा की मी लघुरुद्र करत आहोत, त्यात विशेष आपली इच्छा काय असेल ती व्यक्त करायची. त्याही पुढे आयु आरोग्याची प्राप्ती तर आपल्याला महादेवाची उपासना करून होणारच असते. जे महादेव भक्त आहेत त्यांना माहित असते की महादेवाची उपासना का कशासाठी केली जात असते. मग हे लघुरुद्र हे 11 गुरुजींच्या माध्यमातून केलं जातं. रुद्रामध्ये जो 5वा अध्याय आहे, पंचमोध्याय, त्याचा एक एक गुरुजी पाठ करतात. म्हणजे ते आवर्तन म्हणतात. जेव्हा एक गुरुजी आवर्तन म्हणतात तेव्हा इतर जण श्रवण चिंतन करतात. असे 11 आवर्तन जेव्हा पूर्ण होतात तेव्हा 11 गुरुजीं मिळून 121 आवर्तन महादेवाचे पूर्ण होतात. यालाच लघुरुद्र असं म्हटलं जातं. ही अत्यंत महत्वाची साधना आहे, उपासना आहे. तो लघुरुद्र जो केला जातो तो श्रावणी सोमवारी प्रदोष काळात किंवा श्रावणात कधीही केला जातो. तो लघुरुद्र ही अत्यंत महत्वाचा आहे. शक्य झाल्यास तो लघुरुद्र देखील आपल्या घरात करावा. त्याने वास्तूची देखील शुद्धता होते, आपली आध्यात्मिक प्रगती होते, आयु आरोग्याची प्राप्ती होते आणि महादेव हा शीघ्र संतोषी असल्या कारणास्तव लवकर साधना फलद्रूप होत असते. मग अशा प्रकारे लघुरुद्र, रुद्राभिषेक, शिवमानस पूजा, शिवमहिम्न स्तोत्र, पंचाक्षर स्तोत्र यांचा पाठ आपण करायचा आहे. आणि श्रावण मासाची फलप्राप्ती हीच असते की जे काही त्याज्य आहे, जे दुर्व्यवहार असेल, दुर्गती असेल, आपल्या अंतःकरणात जे असतील, जे काही नको खायला पाहिजे ते खाल्लं जातं, ते श्रावणात सोडलं जातं. कारण त्याचा त्याग करून सद्गुणांची जेव्हा भरणी आपल्या अंतःकरणात होईल त्यानंतर जी उपासना महादेवाची केली जाईल ती महादेवाकडून फलद्रूप आपल्याला होत असते. अशा प्रकारे श्रावणामध्ये लघुरुद्र अभिषेक महादेवाची उपासना केली जाते. या पद्धतीने उपासना केल्यावर फलप्राप्ती निश्चित होत असते. याविषयी आपण बोललो. पुन्हा नवीन विषयासह भेटू. तोपर्यंत नमस्कार.